झी 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प 24 वर्षांनंतरही रेंगाळलाय। मोठा गाजावाजा करत काम सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाचा खर्चही आता 36 पटीने वाढलाय। या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालाय। 2.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त या प्रकल्पाची क्षमता असली तरी आजवर एकाही एकराचे सिंचन यामुळे साध्य झाले नाही। हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर शेतकऱ्यांची व्यवस्था बदलली असती आणि विदर्भाची अर्थव्यवस्थाही पुढारली असती। पण कधी सरकारी अनास्थाने तर कधी भ्रष्टाचाराने हा प्रकल्प कायम रखडला गेला। सुमारे 2.5 दशकानंतरही विदर्भातला गोसीखुर्द सिंचन प्रकल्प आजही अपूर्णच आहे याची साक्ष देणारा हा फलक। 31 मार्च 1983 ला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 22 एप्रिल 1988 ला या प्रकल्पाचं काम सुरू झालं। या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र आजही या प्रकल्पाचं काम जैसे थे असल्यानं शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फिरलं गेलंय। यंत्रणा जी होती ती सज्ज नव्हती। यंत्रणेच्या चुकीमुळे हा डबल काम करण्यात येत आहे। त्यामुळे ह्या धरणाला पुन्हा विलंब लागत आहे आणि याला किती वर्ष पूर्ण होतील याची काही गॅरंटी नाही। या प्रकल्पाच्या कामाला सुरुवातीपासून गती मिळाली नाही। जमिनीचं अधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, निधीचा अभाव आणि प्रकल्पातील गैरव्यवस्थापन यामुळे याचं काम वारंवार रेंगाळलं। या विलंबामुळे 24 वर्षानंतर प्रकल्पाचा खर्च 36 पटीने वाढलाय। सुरुवातीला 372 कोटी असलेला खर्च आज 13,597 कोटींच्या घरात गेलाय। राष्ट्रीय प्रकल्प अशी मान्यता मिळूनही निकष पूर्ण न केल्यानं गोसीखुर्द प्रकल्पाला मिळणारा निधी केंद्रानं राखून ठेवला। शिवाय या प्रकल्पाच्या कालव्याचं बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप होतोय। तसंच 2,50,800 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्प क्षेत्रात पाण्याऐवजी पैसे जिरल्याचा आरोपही होतोय। 11,000 कोटीपर्यंत 10,000 कोटींनी ही वाढ झालेली आहे आणि ही जी वाढ झालेली आहे याच्यात मोठ्या प्रमाणात करप्शन झालेलं आहे। याच्यामध्ये आपण जर बघितला तर वडनेरे समिती आणि मेंढेगिरी समिती या दोन समितीमध्ये विशेषत्वाने गोसीखुर्दच्या कामातला भ्रष्टाचारच बाहेर निघालेला आहे। करप्शन जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत गोसीखुर्दचा पैसा पाणी अडवण्याकरता नाही खर्च होत आहे, तो पाण्यासारखा जिरून राहिलेला आहे। अशा प्रकारची गोसीखुर्दची परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांनीही याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी मान्य करत केंद्राकडून निधी मिळवण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे। जलसिंचन विभागाला सूचना करण्यासाठी आपल्याला एक श्वेतपत्रिका काढून 10 वर्षाची व्यवस्थित माहिती आणि राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट यामुळे या प्रकल्पाचं भविष्य आता रामभरोसे आहे। झी 24 ताससाठी अखिलेश हळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।